जय भीम, नमो बुद्धाय। प्रबुद्ध साठे यूट्यूब चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय। या चॅनेलच्या माध्यमातून रोजच्या दैनंदिन घडामोडी आणि वैचारिक भूमिका घेऊन मी आपल्या समोर नेहमी येत असतो, येण्याचा प्रयत्न करतोय। ह्या यूट्यूब चॅनेलला ज्याने आजपर्यंत सबस्क्राइब केले नाही ते सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त ही माझी भूमिका बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। या माध्यमातून मी नेहमी आपल्या समोर येण्याचा प्रयत्न करत राहील। आणि आजचा विषय घेऊन आम्ही आलोय आहे की ब्राह्मणांच्या हाती सत्ता म्हणजे बहुजन समाजाचा सत्यानाश। ब्राह्मणांच्या हाती सत्ता म्हणजे सत्यानाश हे भूमिका घेऊन आलोय। इतिहास साक्ष आहे, ज्या वेळेला ह्या देशामध्ये ब्राह्मणाच्या हाती राजसत्ता आणि धर्मसत्ता गेली त्या वेळेला बहुजन समाज गुलामगिरीत गेला, त्या वेळी बहुजन समाजाचा सत्यानाश झाला। आज भारतामध्ये केंद्र सरकारमध्ये भाजपची सत्ता आहे, अनेक राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आहे। पण याची सारी सूत्र, जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असले, महाराष्ट्रात जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असले, तर त्याची सारी सूत्र ही देवेंद्र फडणवीसच्याच हातात आहे। केंद्र सरकार ज्या राज्यामध्ये देशामध्ये ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे त्या सत्तेची सारी सूत्र हे ब्राह्मणाच्याच हातात असतात। आणि ब्राह्मणाच्या हातात सत्तेची सूत्र असणं म्हणजे बहुजन समाजाचा सत्यानाश आहे। म्हणजे ज्या वेळी ब्राह्मणांच्या हातात सत्ता गेली त्या वेळी आमचा सत्यानाश झाला, हा इतिहास आहे। सम्राट अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोकाचा नातू बृहदत्त त्यांच्याच दरबारातील पुष्पमित्र शुंग नावाच्या ब्राह्मण सेनापतीनं कपटनीतीनं हत्या केली आणि या देशातल्या बौद्ध भारताला पुन्हा गुलाम करून या देशामध्ये धर्म व्यवस्था लागली, वर्ण व्यवस्था लागली, जाती व्यवस्था निर्माण केली आणि धर्माच्या आधारानं पुन्हा बहुजन समाजाला गुलाम केलं। बौद्ध समाजाला, बौद्ध भारताला गुलाम करण्यात आलं आणि वैदिक धर्माला मोगलांनी आणि मुसलमानांनी दिलेली शिवी, हिंदू नावाची शिवी, त्या शिवीला वैदिक धर्माचं नामांतर केलं आणि बहुजन समाजावरती लादलं। हिंदुत्व हे ब्राह्मणांचं वर्चस्व अबाधित राखण्यासाठी हे हिंदुत्व हे ब्राह्मणी षडयंत्र आहे। याच्यात कोणत्याही हिंदू म्हणून घेणाऱ्या मातंग समाजाच्या, चर्मकार समाजाचा, माळी समाजाचा, धनगर समाजाचा, मराठा समाजाचा, आदिवासी समाजाच्या हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाचा काहीही फायदा नाही। तर हिंदुत्व हे बहुजन समाजावर सत्ता मिळवण्याचं आणि त्यातून बहुजन समाजाचा सत्यानाश करण्याचं हे ब्राह्मणी षडयंत्र म्हणजे हिंदुत्व आहे। आणि ज्या वेळेला म्हणून ब्राह्मणाची धर्मव्यवस्था, ब्राह्मणाची सत्ता नष्ट करून बहुजनाची सत्ता निर्माण करायची असेल, ब्राह्मणी धर्मव्यवस्था गुलामीत्व निर्माण करायचं असेल, तर भारताला पुन्हा बौद्ध भारत निर्माण करणं गरजेचं आहे। बौद्ध भारत, बौद्ध धम्म ही बहुजन समाजाची खरी ओळख आणि खरं अस्तित्व आहे। ते ब्राह्मण आणि हिंदुत्वाच्या माध्यमातून पुसून टाकलेलं आहे। सम्राट हर्षवर्धनाच्या काळामध्ये आम्ही बौद्ध असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण होतं, पण वैदिक धर्म व्यवस्थेच्या प्रतिक्रांतीनं आमच्यावर जुलूम केलं, बौद्ध भिक्खूच्या कत्तली केल्या आणि बौद्ध घेणाऱ्यावर अत्याचार केलं, छळ केलं, त्यांची हत्या केली। आणि म्हणून ब्राह्मणाची धर्मसत्ता नष्ट करायची असेल, ब्राह्मणाची राज्यसत्ता आणि धर्मसत्ता जोपर्यंत अबाधित आहे तोपर्यंत बहुजन समाजाला न्याय मिळणार नाही। आणि म्हणून बहुजन समाजानं पुन्हा बौद्ध धम्माकडे घर वापसी करावी आणि आंबेडकरवादी बौद्ध धम्म, बुद्ध आणि धम्म घेऊन आंबेडकरवादी राजकारणाचा भारताच्या राजकारणामध्ये प्रभाव वाढवावा, राजकारण मजबूत करावं, तरच ब्राह्मणाची सत्ता आणि सत्यानाशापासून वाचवायचं असेल तर बहुजन समाजानं चला आपल्या बुद्धाच्या घरी।